तुळशीवाडी हा एक मोठा प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये ज्यांच्यावर अन्याय झालाय तो आधी पहिला आम्हाला आता दूर करावा लागेल। आम्ही सध्या मुंबई महानगरपालिकेचे निवडणुकीचे रणधुमाळी सुरू आहे। सगळेच पक्ष आपल्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये मग्न आहेत। आज मलबार हिल मधील प्रभाग क्रमांक 215 ही जी हॉट सीट मानली जाते असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे अधिकृत उमेदवार आपल्या सोबत आहे किरण बाळासाहेब। त्यांना आपण या ठिकाणी आपल्याला तुळशीवाडी हा एक मोठा प्रोजेक्ट जसा धारावीचा आहे तसा तुळशीवाडी म्हटलं तर हा मोठा प्रोजेक्ट आहे। आपण निवडून आल्यावरती इकडे जो गोंधळ चाललाय त्याकडे कसं बघणार, कसं दुरुस्ती करणार? मी निवडून आल्यावर सर्वप्रथम या विभागातील ज्या गोष्टी आहेत स्वच्छता, पाणी, गटार, मीटर याकडे पहिले लक्ष देणार, कारण डेव्हलपमेंट तर होतच राहील। पण आता ज्या झोपडपट्टीमध्ये जी लोक राहतात, ज्या महिला राहतात, त्यांचा बाथरूमचा प्रॉब्लेम आहे, कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, तो पहिला सॉल्व्ह करण्याचा पहिला मी प्रयत्न करेल। त्यानंतर हरुभाई माझ्यावर आहेत, माझे मोठे बंधू, त्यांना सगळ्या प्रोजेक्टबद्दल सगळं माहिती आहे। सगळ्यांची आम्ही एकत्र मीटिंग घेऊ आणि ज्या ज्या लोकांच्या ज्या ज्या समस्या आहे त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू। ज्यांच्यावर अन्याय झाला त्याचा हरुभाई त्याला उत्तर देतीलच आणि ते प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करतील, त्यांच्यावर मी असेलच। या ठिकाणी उपनेते सर्वांचे लाडके कार्यसम्राट असे अरुणभाई दुधवडकर आहेत। या प्रोजेक्ट संदर्भात आपण काय बोलणार? प्रोजेक्टमध्ये ज्यांच्यावर अन्याय झालाय तो आधी पहिला आम्हाला आता दूर करावा लागेल। आम्ही पहिले शिवसेनेचा आमचा एक कोणतरी पदाधिकारी होता म्हणून इथे आम्ही लक्ष घालत नव्हतो, पण आता जर इकडच्या स्थानिक लोकांना जो काही त्रास झालाय तो त्रास आम्ही त्यांचा पहिला दूर करणार। किरण आल्यावर आणि आम्ही सदैव इकडचे ज्यांच्या या प्रोजेक्टच्या मागे अन्याय झालाय त्या अन्यायाच्या मागे आम्ही उभे राहून त्यांच्यावर न्याय देण्याचा नक्की प्रयत्न करणार। आम्ही 20 वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत। मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे बंधूचा ब्रँड चालणार का? चालणार ना। ठाकरे बंधूंचा आज बाळासाहेबांची जी इच्छा होती ती पूर्ण करायला दोघे बंधू एकत्र झालेले आहेत आणि ठाकरेंवर प्रेम करणार। ठाकरे आजच नाही, बाळासाहेब ठाकरेंपासून सगळ्यांना जो परंपरा चालू आहे ती राजसाहेब आणि उद्धव साहेब नक्की पूर्ण करणार मुंबईसाठी। आणि मुंबई जी आज केंद्रशासित किंवा आपल्या महाराष्ट्रापासून अलग करायचे जे प्रयत्न चालले आहेत त्यासाठी नक्कीच ठाकरे बँड हा उपयोगी पडणार आहे। हे होते आपल्यासोबत रोकटोक मुंबई महानगरपालिकेमध्ये खरोखर ठाकरे बंधूंचा ब्रँड चालणार आहे। पाहत राहा 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई।